आपलं हे मारुतीचं देऊळ आणि पलीकडे तुम्हाला दिसतंय बघा विसापूरची तटबंदी आणि हा विसापूर किल्ला आहे बघा. असं जातं आहे की नाही, ह्या वाटेने पुढे जाऊन आहे की नाही त्या बेचकीतनं वरती आपल्याला चढायचं आहे. इथे तुम्ही बघाल आता विसापूरच्या पायथ्याला जे मारुती मंदिर आहे त्याचं आपण संवर्धन करतो. हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला दिसत असेल गडावरून पाणी आणायचं आहे, तर वरती आपले काही धारकरी दिसत आहेत बघा वरती. तिथून ते पाण्याची नळी खाली इकडे टाकणार आहेत ते. सो या ठिकाणी आपले काही धारकरी आहेत, तुम्हाला इकडे समोर दिसत असेल बघा इथे. सो या ठिकाणी इकडे या का टप्प्यात आहेत, इथे खालती जंगलामध्ये आहेत काही धारकरी आपले. सो एवढ्या कष्टाने वरतून पाणी आणायचं, त्यानंतर आपण संवर्धन करतोय. सो सॅल्यूट यार, फार जास्त कष्ट करायला लागतात अशा पद्धतीचं जर आपल्याला वास्तू बांधायची असेल तर. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो किल्ले विसापूरवरती आणि विसापूरवरती जाण्याचा आजचा मार्ग म्हणजे आपला असा आहे की गोरेवस्तीकडून आपण जाणार आहोत. म्हणजे पवनानगर मार्गे मालेवाडी आणि पुढे गोरेवस्ती जी आहे की नाही त्या मार्गानं आज आपण विसापूरवरती चाललेलो आहोत. पाठीमागे तिथेच आपण की नाही गोरेवस्तीला पोहोचलो, तिथल्या आपल्या गाड्या पार्क केल्या आणि पुढे मग आपण निघालेलो आहोत. म्हणजे कच्ची पायवाट जाते, ज्या वाटेला पुढे जाऊन आपण मारुती मंदिर बांधलेलं आहे की नाही, म्हणजे मावळातलं सफर 361 गडकिल्ल्यांची हा जो ग्रुप आहे त्यांनी छान असं मारुतीचं देऊळ बांधलेलं आहे. सो त्याचं दर्शन घेऊयात आणि मग पुढे निघूयात. तुम्ही बघाल जिथे आम्ही गाड्या पार्क केल्या गोरेवस्तीला तिथून की नाही ही अशी पूर्ण वाट जंगलातून जाते, अगदीच मळलेली आहे आणि त्याच वाटेने पुढे निघालेलो. अशीच अगदी मळलेली पायवाटी की नाही गाड्यापर्यंत घेऊन जाते आपल्याला. वाटेत पुढे आपल्याला की नाही पहिले लेफ्ट साईडला तिथे एक विहीर लागेल आणि मग मंदिर लागेल आणि मग पुढे आपण गडाच्या पायथ्याला पोहोचू. मी जे विहीर म्हणतो की नाही तुम्हाला, ती बघा आपण पोहोचलेले तिथे. इथे ती विहीर आहे पाण्याची, आहे त्यामध्ये पाणी. म्हणजे ह्याच विहिरीचं पाणी आहे की नाही, तुम्ही बघाल आता इथं विहीर आहे, इथूनच पाणी वरती त्या मंदिरासाठी घेऊन जातो ते बांधकामासाठी. विचार करा तुम्ही किती कष्ट, खूप कष्ट घ्यायला लागली होती बरं का त्यांना. तेव्हा कुठं त्या कष्टातनं आज आता ते छानसं मंदिर उभं राहिलेलं आहे. पुढं आल्यानंतर की नाही इथं बघा तुम्ही एक दिशादर्शक दाखवलेलं आहे. इथे पुढे लिहिलेलं आहे विसापूरगड उर्फ दुर्ग संबळगड आणि मारुती मंदिर. हो, आपण जे विहीर तुम्हाला सांगितली होती की नाही ती बरीचशी पाठीमागे आहे बरं का. आणि 5-10 मिनटाच्या पायपटीनंतर आपण इथे येऊन पोचलेलो आहे त्या मारुती मंदिराकडे. मारुती मंदिर जे आहे ते असंच इथं या ठिकाणी बांधलेले. ह्या अशा ज्यावेळेस आपण दुर्ग संवर्धन करतो किंवा अशा भागामध्ये त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. विचार करा पाणी किती लांबून त्यांना आणावं लागलं होतं. विटा असतील, सिमेंट असेल, त्यानंतर लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना झटावं लागलं होतं. सो इतक्या सगळ्या काय म्हणतो आपण परिश्रमानंतर कष्टातून ते मंदिर उभं राहिलेलं आहे. त्यामुळं गडावरती येताना किंवा अशा ठिकाणी येताना थोडंसं पावित्र्य राखणं आपलं देखील कर्तव्य बनतं. आपण फुलाची पाकळी म्हणून ॲटलिस्ट त्या जागेचा, त्या गडाचा आपण अपमान नाही करायला पाहिजे, त्याचा सन्मान करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण त्या मारुती मंदिराजवळ पोहोचलेलं आहे. बघाल तुम्ही पाठीमागं किती भव्य दिव्य असे मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे. आपलं हे मारुतीचं देऊळ आणि पलीकडे तुम्हाला दिसतंय बघा विसापूरची तटबंदी आणि हा विसापूर किल्ला आहे बघा. असं जातं आहे की नाही ह्या वाटेने पुढे जाऊन आहे की नाही त्या बेचकीतनं वरती आपल्याला चढायचं आहे. आणि हा मंदिराचा परिसर आहे, किती भव्य दिव्य असं मंदिर आहे बांधलेलं आहे. तर आपण मंदिराजवळ पोहोचलो, मारुतीरायाचं आरती केली, दर्शन घेतलं आणि इथून खरं आता आमचा ट्रेक चालू झालेला आहे. म्हणजे भटकंती गडभ्रमंती इथून सुरुवात झालेली. तर आता ह्या मार्गाने आपण ज्या चाललो की नाही, ह्या मार्गाने फार कमी लोक जातात. त्यामुळे की नाही ह्या वाटेला जास्त आपल्याला गर्दी लागणार नाही. आणि मी जे म्हटलं तुम्हाला आता मागे मारुतीचं जे मंदिर दाखवलं, त्याचे सफर 361 गडकिल्ल्यांचा जो ग्रुप आहे त्यांच्यातले एक दादा आपल्यासोबत आहेत.
तर विठ्ठलराव, मला हे विचारायचं होतं, आपल्या मंदिराचं काम इतकं मोठं आपण उभं केलं आहे, तर साधारण किती दिवस लागले आपल्याला हे सगळं उभं करायला, किती महिने? तरी 2 वर्ष कंप्लीट होतील. 2 वर्ष लागली. हां, हा डिसेंबर महिना संपल्यानंतर 2 वर्ष कंप्लीट. 2 वर्ष कंप्लीट होतील. मंदिर पूर्ण होऊन की बांधायला सुरुवात करून? म्हणजे पूर्ण व्हायला पूर्ण झालेलं नाही, काढले तिथे. तर किती मग भर पावसामध्ये आपण ते स्लॅब भरलं होतं ना त्याचं? भरपूर कष्ट. मी एकदा दोनदा फक्त आलो होतो, त्यावेळेस पाहिलं होतं आपण ते बांबू वगैरे सगळ्या गोष्टी आहेत की नाही, ह्या सगळ्या पोरांनी की नाही इथूनच जंगलातून काढून अगदी कष्टाने ते मंदिर उभं केलेलं आहे. इकडनं येतात का भरपूर लोक? नाही ना, आता सुरुवात झाली. ही वाट खरं तर ना विसापूर किल्ल्याला यायचं म्हटलं ना तर त्या ही जुनी वाट आहे, पण ह्या मार्गाने कमी आणि पलीकडचं जी वाट आहे की ना त्याच मार्गाने जास्त लोक येतात. म्हणजे लोहगडाचा जो बेचकी पॉईंट आहे लोहगड आणि विसापुराचा, तिथूनच प्रत्येक लोक येत असतात. पण फ्युचरमध्ये नक्कीच ह्या साईडनं चालू होईल ना रहदारी. मंदिरासाठी आपण गड किल्ले जाण्यासाठी पाटे लावणार आहे. प्रत्येकाला दाखवलं जाणार. बरोबर. मारुती मंदिरापासून चालत असं आपण पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आपण या जंक्शनला येऊन पोचलो. बघा, इथून ही वाट जी येते की नाही पाटण गावाकडून येते. इथे पुढे बोर्ड पण लिहिलेलं आहे, इथे बघाल तुम्ही. पाटण गावाकडे हा रस्ता थेट जातो आणि तिथून वरती चढून की नाही आता ही वाट कॉमन आपल्याला वरती गडावरती घेऊन जाते. ह्या विसापूरच्या ह्या पट्ट्यामध्ये की नाही तुम्हाला एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे बरं का. हे तुम्हाला कधीही या, तुम्ही उन्हाळ्यामध्ये या, पावसाळ्यामध्ये या, हिवाळ्यामध्ये या, तुम्हाला कायम हिरवंगार दाट झाडीने भरलेला हा परिसर आहे. त्यामुळं ट्रेक करत असताना, भटकंती करत असताना तितका उन्हाचा त्रास तुम्हाला जाणवत नाही. आज आम्ही हिवाळ्याचं आलेलो आहे, त्यामुळं आम्हाला फायदा आहे. पण उन्हाळ्याचं जरी आलं असतं ना तरी देखील आम्हाला तितका चटका लागला नसता या मोहिमेचा. बघाल मोठमोठाली झाडं आहेत आणि त्या झाडांच्या सावलीमधनं अशी आमची आता मोहीम निघालेली आहे. आपली धारातीर्थ गडकोट मोहीम जी होत असते की नाही त्याच मोहिमेची आम्हाला जाणीव करून देतो आहे. आणि खरं तर त्याच मोहिमेच्या काय म्हणतो आपण प्रॅक्टिससाठी आज या गडकोटांवरती फिरत आहोत. आता पलीकडून आपण चालत आलो की नाही, आता इथे येऊन पोचलेलो आहे. आता ही नाळेची वाट जी म्हणतो की नाही आपल्याला वरती विसापूरवरती घेऊन जाते. आणि हा जो मार्ग बघाल पुढे गेल्यानंतर तो आपल्याला भाज्याकडे पण घेऊन जातो. म्हणजे भाज्या ज्या लेणी आहेत त्या ह्या पठाराच्या आहे की नाही पलीकडच्या साईडला आहे. सो तिकडे देखील उतरता येतं. तिकडे भाजीगाव, मध्ये पाठण आणि इकडनं आपण मालेवाडी गावातून आलो होतो. आणि ह्या तिन्ही वाटा आहे की नाही इथे येऊन मिळतात आणि वरती आपण आता असंच विसापूरवरती जाणार आहोत. आता इथून पुढचा पूर्ण जो पट्टा आहे म्हणजे आपण इथं आता आपल्याला की नाही पुढे जाऊन एक मारुतीचं मंदिर लागेल. म्हणजे मारुतीची एक मूर्ती आहे तिथं आपल्याला जायचं आहे. तर तिथंपर्यंतचा पूर्ण असा पट्टा आहे हा दगडधोंड्यांनी भरलेला आहे. बघाल तुम्ही मोठमोठे अशी दगडधोंडे आहेत. आणि ह्या नाळ्याच्या वाटेने आपण वरती जातो. नाळ्याची वाट का म्हणतो तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ह्या मार्गे याल की नाही पूर्ण पाणी ह्याच वाटेने खालती उतरत असतं. ह्या मार्गाने तुम्ही जर बघाल वाटेमध्ये कुठेच तुम्हाला स्टॉल लागलेले नाही आहेत, कारण की इतकं पर्यटक ह्या गडकोटांवरती नसतं. त्यामुळं मग ती सोय नाही आहे आपल्याला आणि गरजही नाही लागत. कारण की तुम्ही जर पाठणमधून सुरुवात केली की नाही तर 1.5 तासामध्ये, अगदी 1.5 तास खूप झाले तुम्हाला गडमाथ्यावरती पोहोचण्यासाठी. पुढे आल्यानंतर तुम्ही बघाल इथं छानशा अशा आहे की नाही कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत बघा. आणि जाणीव होते कुठंतरी आपण आता की नाही पुरणकाळातील गडकोटांवरती फिरतो आहोत. आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल विसापूरची ती तटबंदी. हा विसापूर इतका सोयीचा आहे माझ्यासाठी. लास्ट टाईम मी घरातून तळेगावमधून निघालो होतो, लोकलने मळवलीपर्यंत आलो, तिथून पाठण गावात आलो, पाठण गावातून किल्ला केला, किल्ला करून परत घराकडे पाय उतार 12 वाजता घरी पोहोचलो. म्हणजे सकाळी साधारण 6-6:30ला लोकल होती आणि दुपारी 12 वाजता मी पूर्ण किल्ला फिरून घरी गेलो. म्हणजे विचार करा ह्याच्यामध्ये पूर्ण ट्रॅव्हलिंगचा टाईम आला, त्यानंतर तुमची भटकंती आली, किल्ला पाहण्यामध्ये जो काही वेळ गेला की नाही तो सगळा, आणि फक्त 6 ते 6.5 तासामध्ये आपण हे सगळं करू शकलो. म्हणजे इतका जवळ आहे आमच्यासाठी आणि सोयीस्कर. काय दादा ताक आहे काय? मग पेरू काकडे होय. कुठल्या गावातले? मालेवाडीतले. रविवारचंच असतं काय वरती? शनिवार रविवार असते गर्दी? नॉर्मल होय.
होय, काय तुमचं नाव? आणि पुढे जात असताना वाटेमध्ये ओमकारराव त्यांच्या अल्ट्रा 23 सॅमसंग अल्ट्रा 23चा 100x ट्राय करताना आला फोटो. भारी आहे. मगाशी ह्या कड्यावरती पलीकडे होते, तिथला त्यांनी फोटो घेतला. छान असे फोटो येतात बरं का. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, कड्यावरचा फोटो घेतलेला आहे त्यांनी. 10-15 मिनटाच्या पायपिटीनंतर आपण आहे की नाही त्या विसापूर किल्ल्याच्या मारुतीचं ते मंदिर आहे तिथे येऊन पोचलेले. इथे बघाल तुम्ही, इथे असं छान अशी मारुतीची सुबक मूर्ती आहे आणि त्या पाठीमागे हे केव्स आहेत. इथे बऱ्याच वेळेस आहेत की नाही जे ट्रेकर्स मंडळ आहे तिथं राहण्यासाठी येत असतात. ओमकारराव, बोला. ह्याच्या अगोदर ह्या मार्गाने आलता का तुम्ही? हो, मी 5-6 वेळा आलो रे. होय. हो, पावसाळ्याचा आलो एकदा, हां हां हां. उन्हाळ्याचा आलो कडक. पण पावसाळ्यात वेगळाच अनुभव असेल या वाटेचा. पावसाळ्यातला अनुभव खूप जबरदस्त. म्हणजे हां इथून जे पाणी येतं ना, हां हां हां. ते पाण्याचा थ्रिल, पाण्याचा खरं आहे. हां निसर्गरम्य वातावरण, हां हां गारवा, हां हे दृश्य हां हां हां. या विसापूरच्या या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. खरं आहे. जबरदस्त. खरं आहे, खरं आहे. पावसाळ्यामध्ये की नाही मळवलीमधून चालत निघायचं, लोहगड करायचा, पलीकडच्या साईडने की नाही विसापूर चढायचं आणि इकडनं उतरायचं आणि परत पाटणमार्गे मळवली. भन्नाट ट्रेक होता पावसाळ्याचा. थकवा पण नाही लागत आणि सगळा ट्रेक आपला की नाही होऊन जातो. आणि बोलता बोलता आपण आता गड माथ्यावर येऊन पोहोचलेलो आहे. बघाल तुम्ही, हे कुठे गेले? असं आता वरती चढून आपण आलो. असं आता आहे की नाही ह्या मार्गाने पुढे मंदिराकडे जाणार आहोत. पुढे ज्या टाक्या आहेत तिथे देखील एक मारुतीची मूर्ती आहे आणि पुढे जाऊन महादेव मंदिरामध्ये अभिषेक घ्यायचा आहे. करेक्ट, बरोबर का? आपल्याला जाऊयात आपण आता तिकडे. इथं पुढं आल्यानंतर इथं काही आपल्याला तोफा दिसत आहेत आणि तोफांसाठी तोफगाड्या देखील बनवलेले आहेत. बघाल तुम्ही, इथे एक आहे आणि दुसरी इथे. पुढं आल्यानंतर इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं लागलेलं आहे. इथं बघा तुम्ही, इथे गणपतीची एक मूर्ती आहे आतमध्ये, छान असं. आणि दुसरं काय म्हटलं, काय आहे? नंदी देखील आहेत. हो, गोमुख आहे. त्यासाठी खाली जावं लागेल. इथून आता दिसणार नाही पण त्या ठिकाणी आहे बरं का. पाणी नाही आहे, पूर्ण कोरडे वाढलेले, पण असं स्ट्रक्चर आहे इथे. आता निघालो आहे ह्या गचपणातनं महादेव मंदिराकडं. खरं तर पलीकडनं देखील रस्ता होता बरं का मंदिराकडे जाण्यासाठी, पण आता आमच्यातले काही पुढचे ह्याच वाटेने गेलेत की नाही, त्यामुळे मग असंच निघालेलो आहे आम्ही. आजचा फक्त वेळ जो आहे आमचा पूर्ण दिवसभर आम्ही फक्त गड भटकंतीसाठी दिलेलं आहे बरं का. ह्या विसापूर किल्ल्याच्या कानानकोपरा बघायचा. सो ह्याच दृष्टिकोनातून आम्ही इकडे आज आलेलो आहे. सो बघूया, जितकं काही आपल्याला कवर करता येते तितकं नक्कीच कवर करूयात. इथं पुढे आल्यानंतर इथं बघाल तुम्ही, इथं पाणी साचलेलं आहे. ॲक्च्युली टाकं वगैरे नाही आहे, टाकं पुढे आहे, तिकडे एक स्ट्रक्चर आहे आणि असंच आहे की नाही या ठिकाणी एक मंदिर आहे बघा पुढे. असं त्याचा धारकरी आपल्या पुढे निघालेले आहेत. मी ह्या वाटेने आलो होतो. हीच वाट पलीकडे गेल्यानंतर पलीकडे आपलं ते हनुमान टाकं वगैरे लागतं. अजून काही अवशेष आहेत बघा वरती. इकडे पुढे पलीकडे गेल्यानंतर वाड्यांचे अवशेष वगैरे आहेत. सो किल्ला फिरण्यासाठी भरपूर आहे आणि किल्ल्याचा जो घेरा आहे, जे पटांगण आहे ते फार मोठं आहे. तर जवळजवळ आपण की नाही त्या महादेव मंदिराजवळ पोचले. पुढं आल्यानंतर तुम्ही बघाल इथं परत एक पाण्याचं टाके आणि ते पाणी देखील आहे. आणि असं हे समोरचं आपलं ते महादेव मंदिर, जिथं आत्ता जाऊन की नाही महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि अभिषेक देखील करायचा आहे. सो अशा गोष्टी आपण करणार आहोत. बघाल इथं हा मंदिराचा परिसर पूर्ण दगडातलं बांधकाम आहे. पुढे दीपमाळ आहे, इथे नंदी आहेत आणि असं हे महादेव मंदिर. दादा ओपन ना, ग्रुप आहे का?
आता इथं आपण महादेवाचा अभिषेक केला, आरती घेतली आणि आता पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. तुम्ही बघाल महादेवाचं तुम्ही बघितलं असेल, आपण दाखवलं की पिंड किती छान आहे. आणि दर सोमवारी इथं मावळातल्या धारकऱ्यांकडून अभिषेक केला जातो. पुढे आल्यानंतर इथं बघाल तुम्ही नंदी विराजमान आहेत आणि इथं पुढे दीपमाळ आहे. तिकडे पलीकडे महादेव मंदिर जिथं आम्ही अभिषेक केला. इकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला पाणी दिसते बघा, इथं खाली एक टाकं होतं आणि असंच पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला 2 टाकी दिसत आहेत पाण्याची. तिथे देखील पाणी आहे बरं का. ॲक्च्युली हे पाणी 12 महिने नसतं, काही महिन्यानंतर हे सुकून जाईल, पण आता सध्या तरी आहे. मंदिराच्याच तिथं आहे की नाही थोडंसं बाजूला एक पाणी होतं, ते पिण्यासाठी योग्य आहे, पण हे काही पाणी पिण्यायोग्य नाही आहे, कारण की ओपन असल्यामुळे की नाही त्याच्यावर खूप जास्त कचरा पडलेला आहे. सो गाळून देखील तुम्ही पिऊ शकता, पण सोबत असलेलं बरं पडेल. सो एकंदरीत असा एवढा मोठा टाका आहे इथे. हे एक दुसरं. आता आपण आपले जे धारकरी आहेत ते पूर्ण किल्ला फिरत आहेत, सोबत फिरत असताना की नाही पद्य म्हणत आहेत आणि अनुभव छान येतो आहे. कधीतरी ट्रेकिंग सोडून कधीतरी की नाही असे धारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण जी गडकोट मोहीम करतो ती करायला पाहिजे. त्यातून वेगळंच काय म्हणतो आपण, वेगळ्याच गोष्टी पाहायला मिळतात, वेगळीच ऊर्जा आपण घरी घेऊन जात असतो. तर त्याच गोष्टी असतात. ही गडाची तटबंदी आणि खाली जे आता ते मंदिर बांधलं आहे की नाही, पूर्वी त्याच जंगलामध्ये की नाही तिथं ती मारुतीची मूर्ती होती, पण कुणाला भनक देखील नव्हती. आता ते मंदिर वगैरे बांधलेलं आहे की नाही, त्यामुळं लोकांना त्या गोष्टी माहीत पडत चाललेल्या आहेत. आणि तुम्ही बघाल पुढचा जो डोंगर दिसतो आहे तो भातराशीचा आहे आणि हा असा विसापूर. पलीकडे जर लोहगड जर असेल तर तो पुढच्या साईडला आहे, इथून आता तो दिसत नाही आहे, पण ही तटबंदी तिकडे वाड्याचे अवशेष वगैरे आहेत. सो जायचं आहे आपल्याला तिकडे. पहिले या ठिकाणी जो बुरुंज आहे तो बघायचा आहे आपल्याला. पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला एक मारुतीचं देऊळ लागलेलं आहे. मूर्ती बघाल तुम्ही भग्नावस्थेत आहे, पण तुम्हाला त्या स्ट्रक्चरवरून कळून येतं की मारुती देवाची, मारुती रायाची मूर्ती आहे. पाठीमागे आहे की नाही हा जे महादेव मंदिर होतं तिथून पुढे आल्यानंतर तटबंदीच्या दिशेने इथं हे मंदिर आहे. खूप सुरेख अशी मूर्ती होती, पण बघणं केली गेली असावी. आपल्या सह्याद्रीच्या गडकोटांवरील जे देऊळ असतील, मारुतीचे मंदिर असतील, महादेवाचे मंदिर असतील, नंदी असतील, तुम्ही वारंवार तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात, त्या भग्नावस्थेत असतात. सो त्या झालेल्या नाही आहेत. कालांतराने जी जर झाली असते तर आपण म्हणू सगळ्याच बाजूची झाली असती ना, फक्त तुमच्या मूर्त्यांच्या धडापासून वेगळ्या का झालेल्या असतील. तर हे कुठंतरी की नाही त्या मुद्दामून भग्न केलेले आहेत. आणि मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की कोणी केले असतील आणि कधी केले असतील. सो फार वाईट गोष्टी आहेत. आता गडाची आहे की नाही आपण बुरुजाजवळ येऊन पोचलेले. तुम्ही बघाल हा बुरुज सगळं ढासळलेलं आहे. आता ध्वज देखील नाही आहे. खूप वेळेस इथं आहे की नाही धारकऱ्यांनी ध्वज बसवलेला होता, पण आता ध्वजाचा तो पाईप देखील गायब झालेला आहे. पण असं एकंदरीत आहे इथे. आता तटबंद्या वगैरे गडाचं आम्ही जिथून आलो की नाही, चालत आलो की नाही, पूर्ण ढासळलेलं आहे. तुम्ही बघाल अवस्था फारच बिकट आहे. संवर्धनाची फार गरज आहे. हा बुरुज आणि बुरुजाला असलेली ही तटबंदी आहे बघा. तुम्ही बघाल हा इथे आपला ध्वजस्तंभ आहे. ह्या साईडला इथे की नाही फुसटचा तुंगी आहे. इकडच्या साईडला आहे की नाही आता दिसत नाही किंवा कॅमेरा जस्टिस करत नाही त्या पूर्ण काय म्हणतो वातावरण क्लिअर नसल्यामुळं, पण तिथं तिकोना आहे. ह्या विसापूरच्या पाठीमागं लोहगड आहे आणि ह्या साईडला आहे की नाही हा पूर्ण मावळ परिसर, हा भातराशीचा डोंगर. आणि ही जी वाडी दिसते की नाही ती आपली गोरेवस्ती आहे, जिथे आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. गडावर असल्याने आहे की नाही आपण त्या पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो. हे सगळ्यात मोठं टाकं आहे बरं का गडावरचं. तुम्ही बघाल किती मोठा पॅसेज आहे टाकेचा आणि पूर्ण भरलेलं आहे कट. आज आपण श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानमार्फत आणि धारकऱ्यांमार्फत ह्या जी विसापूर गडावरती भटकंती घेतो आहोत, दुर्गभ्रमण करत आहोत, त्याचं कारण वेगळं आहे खरं तर. म्हणजे गड भटकंती करणं हे काय आहे, पण तेच सोडलं तर त्याच्या पलीकडं जाऊन आपल्याला फ्युचरमध्ये गडावरती जे काही संवर्धन करायचं आहे, गडाची जी डागडुजी करायची आहे, त्यासाठी आपण निरीक्षण करतो आहे. आपण बऱ्याचशा गडावरती टाक्या बघितल्या, त्याच्यावरती भरपूर आहे की नाही गाळ साचलेला होता. त्यानंतर काय म्हणतो आपण डागडुजी भरपूर करणं गरजेची आहे. सो फ्युचरमध्ये नक्कीच आपण करूयात. आता आपण पोहोचलेलो आहोत लोहगडावरून. आपल्याला जो ह्या विसापुराचा हे दिसतो की नाही बुरुज दिसतो की नाही, त्या बुरुजावर आपण आता आहोत आणि पाठीमागे तो लोहगड किल्ला.
सो असं ते की नाही आता पूर्ण राऊंड झालेला आहे, भरपूर गोष्टी दिसल्या, फ्युचरमध्ये नक्कीच करूयात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नाही विसापूरवरती म्हणतात 11 मारुती आहेत. सो ते देखील शोध मोहीममध्ये चालू आहे आपल्या. एका ह्याच्यामध्ये आपल्याला नाही ते सापडू शकत, पण फ्युचरमध्ये नक्कीच हळूहळू आपण पूर्ण गड आहे की नाही शोधून काढूयात आणि नक्कीच आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतील. आता पाठीमागे जी बेचकी दिसते की नाही त्याच बेचकीमध्ये भरपूर गर्दी दिसते, कारण की लोहगडावरून जो रस्ता येतो तो तिथूनच वरती चढून येतो आणि मग तसं ते किल्ला फिरत असतात. तुम्हाला आता कळेल की मी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो, हा विसापूर किल्ला आहे बघा, पलीकडचा लोहगड, आणि ह्या दोघांच्या बेचकीमध्ये आहे की नाही आपण येतो. आता जंगलातून अशीच वाटे की नाही इथंपर्यंत येते आणि ह्या बेचकीतून वरती चढते. सो आज आपण ह्या मार्गाने न चढता पलीकडच्या मार्गाने चढलो, जिथून पाटण गावातून आपल्याला वरती येता येतं. सो असं देखील तुम्ही वरती येऊ शकता. तुम्हाला दिसत असेल भरपूर आता आहेत की नाही लोक ह्या मार्गाने वरती येत आहेत. सो हीच वाटे की नाही अशीच जंगलातून पलीकडे जाते आपल्या त्या गोरे वस्तीकडं आणि तिथून आपल्याला वरती येता येतं. पुढच्या बेचकीतूनच आपण त्या लोहगडाच्या मार्गाने येतो आणि इकडे आल्यानंतर की नाही इथं तुम्हाला दिसते बघा, हे वास्तू नसून तर हे खांब टाका आहे. पुढे गेल्यानंतर आतमध्ये तुम्हाला काही पाण्याच्या टाक्या दिसतात. ह्या ठिकाणी बघाल मागे पावसाळ्यामध्ये जे काय ढासळलं होतं की नाही विसापूरची बाजू, विसापूरची तटबंदी ती हीच आहे बघा. तुम्हाला तिथे दिसत असेल ढासळलेली गोष्ट आणि ह्या ठिकाणी. सो खरंच मी म्हटलं की नाही मागे तुम्हाला की गडाचं संवर्धन करणं फार गरजेचं आहे. खरं तर आर्किओलॉजिस्टने परमिशन मिळत नाही अशा गोष्टींना, पण त्यांनीच लक्ष घालायला पाहिजे. कारण की आत्ता हे जर तुम्हाला दिसतं आहे की नाही फ्युचरमध्ये हे देखील राहणार नाही. प्रत्येक पावसाळ्यामध्ये काही ना काही गडाची झीज होत जाते आहे, गड ढासळत चाललेले आहे, तटबंद्या खराब होत चाललेल्या आहेत. सो लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण ही मोहीम जी घेतो आहे की नाही त्याचं कारण हेच आहे. आज तीच चालली आहे आपली टिप्पणी. ज्या गोष्टी आहेत जिथं आपल्याला संवर्धन करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आज नजरेखालून घालत आहोत आणि फ्युचरमध्ये नक्कीच त्याच्यावरती काम होईल. सो असंच पुढं आल्यानंतर की नाही पलीकडे एक बुरुज आहे, ध्वजस्तंभ आहे. जो तिकडे न जाता इकडे आता पाण्याचं टाकं आहे बघा आणि असं थोडंसं पुढे आम्ही जाणार आहोत जिथं आपल्याला चुन्याचं घाणं पाहायला भेटत आहे. बाकीची मंडळी आमची पुढे गेलेली आहेत, मी आणि यश आता इकडे थांबलेलो आहोत. सो आम्ही असंच पुढे जाणार आहोत. तुम्हाला गुरं वगैरे दिसत आहेत बघा इथे. कॅमेरा जस्टिस करतो का आय डोंट नो, बट भरपूर तिथं म्हशी आणि गायी आहेत. सो गडावरती गुरं देखील आहेत आणि तिथे तर चुनाचा घाण आहे बघा तुम्ही. हे असं राऊंड असतो आणि हे एक व्हील असतं जे बैलाच्या मार्फत आहे की नाही फिरवलं जातं आणि ह्या पूर्ण पॅसेजमध्ये ते चुना आणि मिक्सर टाकलं जातं आणि जो दळला जातो, भरडला जातो. सो जात्या किती मोठं चाक असतं, त्याहून मोठं चाक आहे बघा. तुम्हाला अंदाज येईल इतकं मोठं आहे ते. म्हणजे टाकीजवळ जे हनुमानाचं शिल्प आहे की नाही त्याजवळ येऊन पोहोचलेलं बघा. आता इथे थोडंसं मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर पुढं जायचं वाड्यामध्ये. विठ्ठल दादा बरोबर ना, पुढे वाड्यामध्ये जाऊन नाश्ता करायचा आणि गड पाय उतरवायचा. सो ऑलमोस्ट पूर्ण किल्ला आता आपला फिरून झालेला आहे आणि बघताय तुम्ही इथं जे म्हणत होतं की नाही आपल्याला जे गड संवर्धन करायचं आहे हे टाकं देखील लक्षात घ्यायला लागेल विठ्ठलराव, आणि पहिले हेच घ्यावं लागेल मला असं वाटतं, कारण की खूप गाळ आहे इथे. आता आपण ह्या जंगलातला वाटेने का जातो आहे तर विसापूरवरती असलेला जो वाडा आहे की नाही तो बघायचा आहे. आम्ही पुन्हा किल्ला फिरलो, म्हणजे महादेव मंदिरापासून सुरू केलं होतं की नाही आम्ही फिरायला, तर तिथं परत येऊन तिथेच आलो आणि महादेव मंदिरापासूनच की नाही राईट साईडला एक कच्ची पायवाट जंगलात शिरते. सो त्या वाटेने आम्ही वरती आलेलो आहोत आणि आता पुढे काही आपले धारकरी गेलेले आहेत जे त्या वाड्याचा शोध घेत आहेत एक्झॅक्ट कुठे आहे तिकडे. सो भेटल्या वाटतं त्यांना आता. सो बघूयात, कारण की वाडा बघणं पण महत्त्वाचं आहे, खूप मोठा आहे असं म्हटलं जातं. सो बघूयात. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे त्या वाड्याच्या जवळ. फार मोठं आहे बरं का हे स्ट्रक्चर. मी विसापूरवरती पहिल्यांदा आलो इथं, आणखी ज्या वेळेस विसापूरवरती आलो की नाही त्या त्यावेळेस फक्त घाईच असते आपल्याला. सो आज थोडा टाईम घेऊन आलो होतो. सो हे बघायचंच म्हटलं आणि बघाल तुम्ही इथं किती मोठं हे स्ट्रक्चर आहे. दुमजली वाडा असेल तो अगोदरचा, कारण की तुम्हाला खालती ह्या ज्या दिसत आहेत की नाही देवड्या वरती देखील आहेत आणि मध्ये की नाही ते छप्पर असेल. हा एंट्रन्स असावा वाड्याचा. आणि बघाल तुम्ही किती उंचच उंच ह्या भिंती आहेत वाड्याच्या. सो फार मोठं आहे आणि इथं येण्याचं चीज झालं आमचं. पूर्ण मावसे धारकरी आता इथं निरीक्षण करत आहेत. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघाल इथे की नाही
काही पायऱ्या वगैरे देखील आहेत ज्या वरती जाण्यासाठी किंवा जिने असावेत ह्या ठिकाणी आणि काही या ठिकाणी. नक्कीच बघा तुम्ही, असं वरती जाण्यासाठी असेल आणि तसंच ते दुसऱ्या दुमजल्यावरती जाण्यासाठी आहे. हे नक्कीच आहे की नाही एक मजल्यासाठी नसणार आहे. इथं दुमजलीच हा वाडा असेल एवढं कळतं आहे, कारण की दिवड्या दिसत आहेत तुम्हाला इथे देखील आहेत. सो आता वाडा बघून झाला आणि अशीच आपली पुढच्या धारकऱ्याची टीम जी आहे ती पलीकडे निघाली आहे, कारण की आता आमचं दुपारचं जेवण राहिलेलं आहे. जेवण म्हणण्यापेक्षा जो सुका खाऊ आपण आणलेला आहे तोच खाणार आहोत. पण पलीकडे जे पाण्याचा टाका आहे तिथे जायचं, पिण्यासाठी पाणी देखील होईल आणि ते बघून देखील होईल म्हणून. आणि आता फायनली मंडळी आपण तो वाडा बघितला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे जंगलामध्ये बसून भेळ खाल्ली आणि आता घराकडे पाय उतार होतो आहे. एकंदरीत की नाही आजची भटकंती मस्त झाली. खूप निवांत आणि खूप जास्त वेळ होता आम्हाला आज विसापूर किल्ला फिरण्यासाठी. त्यामुळं गडाचा प्रत्येक भाग आपल्याला बघता आला. गडावरती प्रत्येक वास्तू बघता आली आपल्याला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, काही गोष्टी शूट नाही करता आल्या, काही गोष्टी शूट केलेल्या आहेत. सो मला व्हिडिओमध्ये जेवढं काही दाखवता आलं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जिथून आम्ही वरती चढलो म्हणजे पाटण साईडून आपण ते मारुतीचं जे मंदिर लागतं किंवा मारुतीचं जे शिल्प लागतं त्या पायऱ्यांजवळ येऊन पोहोचलेलो आहे. इथून आता खाली उतरायचं आणि घराकडे आपल्या बाईकने पाय उतरवायचं. इथे बघा सकाळी आल्या मी तुम्हाला ज्या तोफा दाखवल्या होत्या की नाही, इथे एक तोफ आहे आणि दुसरी तिथे आहे. सो त्या ठिकाणी येऊन आम्ही पोहोचलेलो आहे. आत्ता वाजलेत दुपारचे साधारण 1 आणि सकाळी आम्ही गडावरती पोहोचलो होतो मला असं वाटतं की एक 9, 9:15च्या दरम्यान. आणि आता 1 सो एवढा वेळ लागला आम्हाला किल्ला फिरायला. ह्याच मार्गाने आपण वरती आलो होतो. सो त्याच मार्गाने आपण आता खालती उतरतो आहे. सो तुम्ही बघाल इथे की नाही त्या कातळात कोरलेल्या पूर्ण पायऱ्या इथूनच चालू होतात आपल्याला. हे बघाल तुम्ही. सो ह्या पायऱ्या आहेत. आपल्या खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देखील दिलेला आहे. सो फ्युचरमध्ये ज्यावेळेस कधी आम्ही विसापूरला काय म्हणतो गडसंवर्धन मोहीम घेऊ, सो त्या मोहिमेमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल आणि इथंपर्यंत व्हिडिओ पाहताय म्हणजे नक्कीच तुम्हाला गडकिल्ल्यांबद्दल आवड असेल. सो नक्की मला मेसेज करा. त्या ग्रुपवरती मी तुम्हाला ॲड करेल. जर फ्युचरमध्ये आम्ही ग्रुप तयार केला स्पेशली फॉर ह्या संवर्धनासाठी विसापूर किल्ल्याचा, तर नक्की तुम्हाला ॲड करेल. कारण की संवर्धनाची आता गरज आहे विसापूर किल्ल्याला. ह्या साईडला देखील वरच्या साईडला आम्ही जी तटबंदी पाहिली पलीकडे साईडनं ती देखील ढासळलेली आहे. सो तिचं देखील काम होणं गरजेचं आहे. ढासळलेलं आपण रिपेअर करू नाही शकत, म्हणजे जितकं होईल तितकं तर नक्की करू. बट इथून पुढं ढासळणार नाही याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण की तटबंदीमध्ये आपण जे म्हणतो की नाही झाडं वगैरे त्याची मुळं खोलवर रुतली गेलेली आहेत की नाही, ती आपल्याला नष्ट करायला लागतील. इथे तुम्ही बघाल आता विसापूरच्या पायथ्याला जे मारुती मंदिर आहे त्याचं आपण संवर्धन करतो. हे इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला दिसत असेल गडावरून पाणी आणायचं आहे, तर वरती आपले काही धारकरी दिसत आहेत बघा वरती. तिथून त्या पाण्याची नळी खाली इकडे टाकणार आहेत त्या. सो या ठिकाणी आपले काही धारकरी आहेत. तुम्हाला इकडे समोर दिसत असेल बघा इथे. सो या ठिकाणी इकडे या का टप्प्यात आहेत, इथे खालती जंगलामध्ये आहेत काही धारकरी आपले. सो एवढ्या कष्टाने वरतून पाणी आणायचं, त्यानंतर आपण संवर्धन करतो आहे. सो सॅल्यूट यार. फार जास्त कष्ट करायला लागतात अशा पद्धतीचं जर आपल्याला वास्तू बांधायची असेल तर मंडळी फायनली आता गड भटकंती करून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहे, म्हणजे त्या मारुती मंदिराजवळ पोहोचलो आहे जिथून आम्ही सकाळी चालू केलं होतं. सो एकंदरीत आज आपण की नाही आपल्या व्हिडिओमार्फत संपूर्ण गड तुम्हाला विसापूर दाखवण्याचा प्रयत्न केला. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन जे गडकोट आहेत त्या गडकोटांच्या मोहिमा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सो आता इथून की नाही त्या गोरे वस्तीमध्ये जायचं आणि जिथून आपल्या गाडी घेऊन घराकडे पाय उतरवायचं.